श्रीराम. नमस्कार. श्रीमद दासबोधावरील निरूपण आपण पाहत आहोत मंडळी. निरूपणामध्ये दशक दुसरा आणि त्यातला आज आपण समास 5वा पाहणार आहोत. रजोगुण लक्षण. प्रकृतीचे जे 3 गुण आहेत, सत्व, रज आणि तम, यावर आधारित आता हे पुढचे 3ही समास असणार आहेत. आणि या 3 गुणांवर आधारितच भगवंतांनी सुद्धा भगवद्गीतेमध्ये 14वा जो अध्याय आहे गुणत्रय विभाग योग, तर या अध्यायामध्ये याच गुणांचं वर्णन किंवा याचं अस्तित्व किंवा या गुणांचं फलित याविषयी अर्जुनाला अतिशय उत्तम प्रकारे विवेचन केलेलं आहे. तर या अध्यायाचा जो पायाभूत श्लोक आहे तो आपण पाहून मग पुढे समर्थ रजोगुणाचं लक्षण आपल्याला कशा प्रकारे सांगणार आहेत ते पाहूयात. गीतेमध्ये भगवंत म्हणतात, सत्वं रजस्तम इति गुणा प्रकृती संभवाः निबध्नन्ति महाबाहो देहे देहिनमव्ययम्. म्हणजे भगवंतांनी आपल्याला इथे सांगितलंय की प्रकृतीपासून या 3 गुणांची निर्मिती झालेली आहे आणि हे तिघही काय करतात तर निर्विकार आत्म्याला या देहाशी बांधून ठेवतात. म्हणजे खरं तर ते जुंपतात. निबध्नन्ति महाबाहो. महाबाहो हे अर्जुनाला उद्देशून आहे. तर आता आपण बघूयात की समर्थ आपल्याला आता या समासामध्ये काय काय सांगणार आहेत. तसं पाहिलं तर ज्ञानेश्वर महाराज काय, श्री समर्थ काय, तुकोबाराय काय, एकनाथ महाराज काय, हे सगळे अवतारी संत कितीतरी आपल्याकडे तर मोठी परंपरा आहे. आणि ज्ञानेश्वर माऊलींनीच भगवंताजवळ पसायदानामध्ये भगवंत म्हणजे सद्गुरूंजवळ मागणं मागितलंय की अनवरत भूमंडळी ईश्वर निष्ठांची मांदियाळी. म्हणजे हे आपल्या भूमीवर ईश्वर निष्ठांचं ही जी मांदियाळी आहे ना, की एकामागून एक संत अवतार घेणारच आहेत. कारण लोककल्याण हेच त्यांच्या जीवनाचं अवताराचं उद्दिष्ट असतं. तर आता प्रश्न असा असतो किंवा मुद्दा असा आहे की माणूस म्हणून सर्व माणसं सारखी असली तरी प्रत्येक माणूस आपापल्या परीने काहीतरी वेगळा असतो. प्रत्येकजण आपल्या स्वभावानुसार वागतो. दृश्य सृष्टीची रचनाच अशी आहे की प्रत्येक विशेषाच्या मागे एक सामान्य असतं. व्यवहारातलं आपलं ठराविक वाक्य की एखाद्या यशस्वी पुरुषाच्या मागे त्याची पत्नी शक्ती म्हणून उभी असते आणि ती असल्याशिवाय हा पुरुष आयुष्यामध्ये खऱ्या अर्थाने यशस्वी होऊच शकत नाही. खरं म्हणजे विशेषाच्या मागे एक सामान्य म्हणण्याचा उद्देश इथं स्त्रीला सामान्य म्हणणं, गौण म्हणणं असा अजिबात अपेक्षित नाही. कुणीही मनामध्ये चुकीचा समज करून घेऊ नये. तर माणसाच्या निराळेपणाच्या मागे असणारं सामान्य कुठलं, तर याचा प्राचीन काळापासून शोध चालू आहे. जे आकाराला येतं ते त्रिगुणांचं बनलेलं असतं असा सिद्धांत भारतामध्ये कपिलाचार्यांनी मांडला होता आणि वेदांत तत्त्वज्ञानाने तो ग्राह्य ठरवून आपलासा करून घेतला. कपिल मुनींचं असं सांगणं होतं की जर सगळं दृश्य विश्व सत्व रज तम या 3 गुणांनी विणलेलं आहे तर माणूससुद्धा त्रिगुणात्मकच असला पाहिजे. प्रकाश, ज्ञान, शांती, समाधान, हे निस्वार्थी प्रेम हे सगळं सत्वगुणाबरोबर येतं. वासना, धडपड, खटपट, उद्योगीपणा, लढाऊ वृत्ती हे सारं रजोगुणात येतं. आणि आळस, निद्रा, सुस्ती, जडत्व, मोह हे सगळं तमोगुणाचं लक्षण आहे. प्रत्येक माणसामध्ये 3ही गुण असतातच. त्यापैकी एक गुण नेहमी वरच्या पायरीवर असतो आणि उरलेले 2 गुण जसं ते 3 विजेते उभे करतात ना त्या 3 ठोकळ्यांवर, तसं आहे. विजेता जो टॉप असतो तो उंच, एक गुण टॉपला असतो आणि उरलेले 2 थोडे थोडे खालच्या पायरीवर असतात. तर आता समर्थ आपल्याला म्हणतायत की सगळं हे भिन्न गुण आहेत, त्याच्याप्रमाणे वर्तन वेगळं आहे, तरीही त्याच्यातूनच प्रत्येकाला परमार्थाची वाटचाल करायची आहे. मग प्रत्येक गुणात एक शुद्ध आणि एक शबल असा भेद केला आहे. शुद्ध गुण आहे तो आपल्याला परमार्थाकडे नेतो आणि तोच गुण जर शबल असेल
तर प्रपंचाकडे खेचतो असं संतांनी सांगितलंय. आणि आता आपण या तीनही गुणांचं सविस्तर वर्णन इथे पाहणार आहोत. श्रीराम मुळी देह त्रिगुणाचा, सत्वरजतमाचा, त्यामध्ये सत्वाचा उत्तम गुण श्रीराम. सत्वगुणे भगवत भक्ती, रजोगुणे पुनरावृत्ती, तमोगुणे अधोगती, पावती प्राणी श्रीराम. समर्थांनी आपण क्रम नेहमी बघतो की सत्व, रज आणि तम, तरीही समर्थांनी रजोगुण आधी घेतलेला आहे. कारण रजोगुण हा साधारणपणे बऱ्याच वेळेला या म्हणजे सत्व आणि तमाचा मध्य असतो. म्हणून समर्थांचं सांगण्याची पद्धत आहे, काहीतरी वेगळ्या धाटणीची त्यांची मांडणी असते. म्हणून त्यांनी हा मधला गुण आधी घेतला आहे, त्याच्यानंतर तमोगुण घेतला आहे आणि मग शेवटी जो उत्तम असा जो सत्वगुण आहे तो त्यांनी 3ऱ्या नंबरवर ठेवलेला आहे. म्हणजे याच्यामध्ये एक व्यावहारिक बाजू अशी सुद्धा असते. कसं आहे ना, आपण नेहमी जे शेवटी ऐकतो ना ते आपल्या लक्षात राहतं. म्हणजे कीर्तन प्रवचनाला सुद्धा तुम्ही जाता ना, तर बराच वेळ मधला वेळ कसा तरी आपला पुढे पुढे सरकत राहतो. मध्ये मध्ये थोडी पेंग पण यायला लागते आणि अचानक एकदम घड्याळाकडे लक्षात, चला अरे 5 वाजत आले की चला आता संपत आलं बरं का. आणि मग त्यावेळेला जे काय नेमकं चालू असतं ना ते पटकन आपल्या लक्षात राहून जातं, कारण आता संपणारच आहे. तिथे आपलं लक्ष केंद्रित होतं, मधल्या भागाकडे लक्ष केंद्रित कदाचित होत नाही. तर हा माणसाचा एक स्वभाव आहे, एक अवलोकन आहे. आणि त्याच्यावरून समर्थांनी अशी अटकळ बांधली असेल की जो उत्तम आहे त्याला जरा नंतर सांगूयात, आधी पहिले इतर गुण सांगून घेऊयात. आपला हा जो देह आहे आपण बघितलं या तीनही गुणांनी युक्त आहे. सत्वगुण हा सगळ्यात उत्तम आहे. सत्वगुणामुळे भगवंताची भक्ती होते आणि रजोगुणामुळे जन्म घेऊन पुन्हा यावं लागतं. आणि तमोगुणामुळे मात्र काय होतं तर माणूस हा खालच्या योनीमध्ये जन्माला येतो. आता याच्यासाठी या वाक्याच्या पुष्टीसाठी मी मगाशी जो 14वा अध्याय सांगितला गुणत्रय विभाग योग, तर याच्यामध्येच 18वा जो श्लोक आहे तर त्या श्लोकामध्ये सुद्धा समर्थांनी आपल्याला प्रतिपादन देऊन त्याचा आधार घेऊन हेच सांगितलं आहे. कारण भगवंतांनी आपल्याला सांगितलं आहे, ऊर्ध्वं गच्छन्ति सत्वस्था मध्ये तिष्ठन्ति राजसाः, जघन्यगुणवृत्तिस्था अधो गच्छन्ति तामसाः. म्हणजे सत्वप्रधान माणसं श्रेष्ठ अशा वरच्या गतीला जातात, रजोप्रधान मध्येच राहतात आणि हीनगुण असलेली स्वभावाची तमोप्रधान माणसं मात्र खाली जातात. म्हणजेच गुणांमध्ये शुद्ध आणि शबल असा भेद आहे. तो सगळा आता समर्थ आपल्याला या समासात सांगणार आहे. जे निर्मळ आणि शुद्ध असतं किंवा जे मिश्रित असतं ते शबल, आणि शबल हे नेहमी बाधक असतं. शुद्ध शबल यांची लक्षणं आपल्याला समर्थ सांगणार आहेत. विचारवंतांनी ती लक्षपूर्वक ऐकावीत. शुद्ध गुण पारमार्थिक असतो तर शबल गुण सांसारिक असतो. प्रापंचिक माणसाची स्थिती अशी असते की त्याच्या देहामध्ये तीनही गुण काम करतात. एका गुणाचा जोर झाला की दुसरे 2 गुण थोडेसे मागे हात बांधून थांबतात आणि मग त्या पुढच्याला पुढं जायला रस्ता मोकळा होतो. सत्व रज तम या तीनही गुणांच्या योगानं जीवन चालतं आणि या समासात आपण रजोगुणाचं कार्य पाहणार आहोत. आता जीवनामध्ये जी गतिमानता आपल्याला दिसते, परिस्थितीवर स्वामित्व गाजवण्याची लालसा दिसते, बदलण्याची हौस आहे, हे सगळं रजोगुणाचं व्यक्तरूप समजावं बरं का. आणि ह्या बदलण्याच्या हौसेपोटीच तर एवढ्या शास्त्रज्ञांनी एवढे शोध लावले. माणसाचं जीवन त्यांनी विचार करून अधिक कसं सुलभ करून देता येईल याचा विचार करत आज इतक्या गोष्टींचा शोध लागला. आणि आज बघा, आज ह्या दासबोधाचं हे वाचन किंवा हे निरूपण किंवा त्याचं हे सगळे जे कार्यक्रम आहेत हे आज ऑनलाईन स्वरूपामध्ये उपलब्ध आहेत. दासबोध नाही आहे, PDF घ्या, PDF मोबाईलवर ओपन करा आणि तुम्हाला जसं पाहिजे तसं वाचन करा. 400-450 वर्षापूर्वी यातल्या कुठल्याच सुविधा नव्हत्या. पण कुठल्याही सुविधा नसताना एखादा विचारवंत
पुढे येणाऱ्या आजसुद्धा यातले बघताच आहात तुम्ही, आता दुसऱ्या दशक समाज 5व्यापर्यंत आपण आलो आहे. आजसुद्धा यातले जवळजवळ 99% म्हणजे खरं तर 1% कुठला बाजूला काढण्यासारखा मला अजून सापडला नाही आहे, पण ठीक आहे, एक जनसामान्यासाठी म्हणून आपण 1% बाजूला ठेवू. 99% ह्या ज्या सगळ्या कल्पना आहेत, संकल्पना आहेत, संज्ञा आहेत, हे जे विचार आहेत ते आजही आपल्याला लागू पडतात. फक्त त्याची थोडीशी पद्धती बदलली आहे, पण तो गुणच आहे. आता आपल्या शरीरामध्ये जर रजोगुण प्रबळ झाला तर माणूस कसा वागू शकतो ते बघा. समर्थांनी 8व्या ओवीपासून हे सगळं दिलेलं आहे की माझा पिता आणि कांता, माता पिता आणि कांता, पुत्र सुना आणि दुहिता, इतुकयांची वाहे चिंता, तो रजोगुण श्रीराम. बरे खावे, बरे जेवावे, बरे ल्यावे, बरे नेसावे, दुसऱ्याचे अभिलाषावे, तो रजोगुण. कैचा धर्म, कैचे दान, कैचा जप, कैचे ध्यान, विचारिना पाप पुण्य, तो रजोगुण. आता समर्थ म्हणतात बघा ना, हे घर माझं, संसार माझा, नंतर माता पिता, बायको, मुलं, सुना, मुली, हे सगळं माझं आणि माझं विश्व म्हणजे एवढंच. हे मला विश्व विस्तारायची इच्छाच नसते आणि याच्या पलीकडे मग देवधर्म वगैरे सुद्धा मला जमत नाही. छान मस्त खावं प्यावं, मजेत म्हणजे चांगला चांगला कपडा ल्यावा आणि आपला वेळ कसा आपल्या मनाप्रमाणे मर्जीप्रमाणे घालवावा. पाप पुण्य वगैरे आम्ही नाही बाबा त्या फारसं भानगडीत पडत. हा असं जो विचार मांडतात ना, बघा आपल्या अवतीभोवती नेक्स्ट डोअर असा माणूस असतोच असतो आणि तो रजोगुणी असतो. जो तीर्थ व्रत अतिथी हे काहीही अभ्यागत नाही, अनाचाराकडं ज्याचं मन स्वभावता वळतं, तो रजोगुण. म्हणजे तो खूप मोठी पापं करतो का नाही, पण करण्याकडे त्याचा कल जाऊ शकतो आणि दुर्दैवानी तेव्हाच त्याला दुर्गती किंवा चांगला संघ नाही लाभला, दुःसंग लाभला तर तो त्या खालच्या लेव्हलपर्यंत उतरू शकतो, पटकन त्याचा पाय घसरू शकतो. ज्याच्या घरी पैसा धान्य सगळं भरपूर असतं पण मुठभर काढून कोणाला द्यायची इच्छा होत नाही, सगळं मन त्याच्यात गुंतलेलं असतं, कंजूषपणा असतो, स्वतःसुद्धा पोटभर जेवील की नाही काही वेळेला काही लोकांच्या बाबतीत संशय असतो. कोठार भरलेलं पण अगदी पुरवून 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 खाणारे सुद्धा लोक असतात. मी सुंदर, मी तरुण, मी बलाढ्य, मी चतुर आणि सगळ्यामध्ये मीच काय तो थोर, असं जो समजतो तो रजोगुण. माझा देश, माझा गाव, माझा वाडा, माझं ठिकाण, माझं अमुक, माझं तमुक, यामध्येच त्याचा सगळा अभिमान असतो आणि हाच सगळा रजोगुण. आता हा रजोगुणी माणूस प्रपंचामध्ये माझेपणाने ममत्वाने गुंतलेला असतो. आता वासना गुंतल्यामुळे सुद्धा त्याचा कसा परिणाम होत राहतो ते बघूयात. तर दुसऱ्याचं सगळं नाहीसं व्हावं आणि माझंच काय तर चांगलं फक्त उरावं, असा विचार रजोगुण. ज्याच्या मनात कपट, दुसऱ्याचा मत्सर, अंतर्यामी कामवासना, दुसऱ्याला तुच्छ लेखणं, तो रजोगुण. आपला तो बाब्या, दुसऱ्याचं ते कार्टं, रजोगुण. प्रेमामुळे बायको आवडते, सर्वांचा लोभ असतो, तो रजोगुण. निकटच्या नातेवाईकांबद्दल मनाला अस्वस्थता येऊन दुःख वाटते, तेव्हा रजोगुणच समजावा. यानंतरचा पुढचा विचार आपण दुसऱ्या भागामध्ये करणार आहोत. जय जय रघुवीर समर्थ.